श्री गुरुदेव दत्त. श्रावण महिना संपून भाद्रपद महिना चालू झालेला आहे आणि या भाद्रपद महिन्यामध्ये सर्वांना प्रिय असणारा गणेशोत्सवाचा सोहळा येत आहे. गणेशोत्सव 2024 यावरती गणेशोत्सवात गणेश स्थापनेचं महत्त्व, गणपती बसवण्याचे नियम, गणपती कुणी बसवावा, त्याला काही बंधनं, दार्जिन, त्याच पद्धतीनं गणपतीचे मुहूर्त, गौराई कोण आहे व त्या संदर्भातली पूर्ण माहिती यावरती आजचं प्रवचन आहे. सर्वांनी एकाग्रतेने ऐकून घ्यावं. जेवढं श्रवणातून साठवता येईल तेवढं साठवून घ्यावं. जेवढं साठलंय तेवढं व्यवस्थित सांगता आलं ते दुसऱ्याला सांगूनही द्यावं. कारण जे जे आपण असं ठावे ते इतरांशी सांगावे. हे समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे माणसाने वागलं पाहिजे. जे त्याला माहिती आहे, जे परफेक्ट आहे, जे त्याला परफेक्ट माहिती आहे ते त्यानं दुसऱ्याला सांगितलं तर त्याच्यातून अनेक गोष्टी पुढच्यालाही कळतात, त्याच्यातून ज्ञानाची देवाणघेवाण होते, पुढच्याचाही फायदा होतो आणि आपल्यालाही पुण्यप्राप्ती लागते. पण केव्हा सांगावं? जेव्हा आपल्याला ते व्यवस्थित माहिती आहे तेव्हा. तो माझ्या कानावर आला किंवा तो तसं सांगत होता किंवा लोक म्हणत होती, असलं नाही. ज्याच्यावरती आपण ठाम आहे, ज्याला शास्त्राचा आधार आहे, त्या गोष्टीने माणसाने बोलावं, तर त्याच्यातून पापही लागत नाही आणि ज्ञानाचा प्रसार होतो. सर्वांनी शांतता ठेवा, आपले मोबाईल बंद करा, मुलं सायलेंट करा आणि एकाग्रतेनं प्रवचनाकडे लक्ष द्या. गणपतीचा महापर्व काळ येतोय. गणपती स्थापना आहे शनिवारी. येत्या शनिवारी गणेशोत्सव होतोय. पण ह्या गणपतीचं मूळ स्वरूप की हा कशा पद्धतीनं, अनेक देव आहेत पण कधी आपण असं ऐकलं नाही की 10 दिवस मारुती बसवला, किंवा असं आपण ऐकलं नाही 10 दिवस भैरव बसवला, किंवा असं आपण ऐकलं नाही की 10 दिवस म्हसोबा बसवला. नाही, हा मान गणपतीलाच का गेला आणि देवी दुर्गेलाच का गेला याच्यासाठी काही महत्व. जसं नवरात्रामध्ये 9 दिवसाची घटस्थापना होते. देवी बसवणं, मूर्ती बसवणं हे आत्ता आलेला विषय, परंतु पूर्वी घटस्थापनेला मान होता. घटस्थापना जशी 9 दिवसाची, तसा सर्व देवांमध्ये अधिष्ठ ठिकाणी असलेला गणपती बाप्पा, त्याला वर्षातून 2 त्याचे उत्सव करण्याचा मान आहे. एक म्हणजे भाद्रपदातला गणेशोत्सव आणि दुसरा माघ महिन्यातला माघी गणेशोत्सव. याच्या उपरांत त्याची व्रत संकष्टी आणि विनायकी. जसं प्रत्येक दैवतेला आहे. जर तुम्ही मारुतीचं ऐकलं तर त्याचा वार येतो मंगळवार आणि शनिवार. त्याच पद्धतीनं त्याचं व्रत येतं अश्वत्थ पूजन व्रत, जे श्रावण महिन्यात केलं जातं. त्याच पद्धतीनं शनिवारच्या दिवशी तेल वाहन हा कुळोपचार झाला किंवा अन्य त्याची सेवा झाली. असं प्रत्येक देवताचं आहे. पण गणेशाला महत्व दिलं का, त्याचं कारण आपण आज ऐकायचंय. आपण त्याची स्थापना घरोघरी का करतो, तर सर्व जणांना माहिती आहे की गणपतीची उत्पत्ती कशी झाली. पार्वतीच्या मळापासून गजाननाची उत्पत्ती झाली. पूर्ण देह बालकाचा बनला होता. 8 वर्षीय स्वरूप, 8 वर्षाच्या बालकाच्या रूपामध्ये गणपतीची उत्पत्ती झाली. तो सुद्धा अयोनी संभव आहे. अयोनी संभव म्हणजे काय? नवनाथ जसे स्त्रीच्या योनीतून जन्म झाला नाही नवनाथांचा, तसंच गणपती सुद्धा अयोनिजच आहे. आईच्या योनीतून त्याचा जन्म झाला नाही, आईच्या अंगमळातून जन्म झालाय. म्हणून आपण सांगताना काय, शरीर घाण आहे, शरीर अशुद्ध आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस ऐकता. का सांगितलंय? कारण ह्याची जी उत्पत्ती तीच खराब आहे ना. ह्याची उत्पत्ती मळमूत्राच्या वेष्टनातून हा आलेला देह आहे, त्या पद्धतीने आहे. परंतु जो अयोनिज आहे, म्हणजे योनीचा नाही, ज्याचा संबंधच आला नाही, ज्याचा जन्मच पवित्रतेत झालाय, त्या ठिकाणी असे नवनाथ आणि असे अनेक देवता. त्याचमध्ये एक गजानन गणपती की ज्याचा जन्म पार्वतीच्या मळापासून, मळ देहापासून उत्पन्न झाला. त्यानंतर शंकरानं शिरच्छेद केला. शंकरानं शिरच्छेद केल्याच्या नंतर पार्वतीनं आकांत केला. केल्याच्या नंतर सांगितलं, पृथ्वी तलावरती जाऊन जो प्राणी प्रथम दिसेल, नंदी, शृंगी, भृंगी सर्व गणांना सांगितलं, पृथ्वी तलावर जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून आणावं व ते गजाननाला आपल्याला बसवलंय. आल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी ऐरावत म्हणजे हत्ती दिसला ना, हत्तीचं शिर गणपतीला बसवलं. पण एक सांगा, कोणत्या आईला वाटतं की आपलं मुलगा अपंग जन्माला यावं? कुणाला वाटतं? कोणत्याच आईला वाटत नाही. कुठल्या आईला वाटतं की आपल्या मुलाचा एखादा अवयव विकृत असावा? कुणालाच वाटत नाही. परंतु जन्म झाल्यानंतर त्या काही प्रसंगामुळे गणपतीला मुख लागलं हत्तीचं.
हत्तीचं मुख लागल्याच्या नंतर त्या आईच्या मनात दुःख झालं की माझा मुलगा सर्व देवांमध्ये त्याचं एक स्वरूप बघितलं तर किती वेगळा दिसेल, किती वेगळं, त्याला किती निंदा करतील. म्हणून शिवशंकरानं 33 कोटी देवांना, सर्व देवदेवतांना कैलासावरती त्या दिवशी बोलवलं आणि सगळ्या दैवतांनी गणपतीला वरदान दिले. इतकी महान वरदान, म्हणजे एक देव प्रसन्न करायला एका पायावरती 12-12 वर्ष तप करावी लागतात, 12 तप करावी लागतात. 12 वर्षाचं एक तप, अशी 12 तप म्हणजे किती तप, किती वर्ष झाली. एवढे वर्ष एका देवाच्या स्थापनेसाठी किंवा एक देव प्रसन्न व्हायला माणूस करतो. आणि असे सगळे देवता गणपतीला त्याच्या जन्माच्या पहिल्याच दिवशी हत्तीचा त्याला शिर बसवल्याच्या नंतर सगळ्यांनी कपाळावरती त्याचा हात ठेवला आणि भरभरून आशीर्वाद दिले. विष्णू, ब्रह्मा, लक्ष्मी, सरस्वती, किती जणांची नावं घेऊ. आणि साक्षात पितृत्व कोणाकडे, शिवशंकराकडे. मातृत्व कोणाकडे, पार्वती मातेकडे. असा त्याच्यावरती सर्व वरदानांचा अधिपती झाला आणि शिवशंकरानं त्याला आपल्या सर्व गणांचा अधिपती केला, सर्व गणांचा नायक केला. गण कोण, शिवशंकराचे गण भूत, प्रेत, पिशाच, चावळ. त्याचे अधिपती वेताळ, भैरव, नंदी, शृंगी, भृंगी या सगळ्या गणांचा अधिपती म्हणून गणपती हा शब्द आहे. गणांचा पती म्हणजे कोण, थोडक्यात त्यांचा मालक, त्यांचा सेनापती, त्यांचा पहिला मोठा आधार, ज्याच्या उच्चाराने, ज्याच्या नियमाने चालावं असा तो गणपती झाला. म्हणजे सर्व गणांचा पती झाला. म्हणून कार्यारंभी द्यावी मती, नमितो तुझं गणपती. म्हणून सगळ्यांनी काय सांगितलं, कुठलंच कार्य तुमचं शेवटाला जाणार नाही जर तुम्ही सुरुवातीला गणपतीचं पूजन केलं नाही. म्हणून म्हणतात सर्व पूजेच्या पहिल्यांदा मंत्र आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. माझ्यावरती येणाऱ्या सगळ्या विघ्नाचा नाश कर, निर्विघ्नता प्रीत्यर्थम गणेश पूजनम च करिष्ये. निर्विघ्नतेसाठी मी गणपतीचं पहिलं पूजन करतोय, नंतर कुलदैवत कुलस्वामिनी आणि नंतर मग तुम्ही जे देवाची तुम्हाला पूजा करायची त्याचं. असा त्याला बहुमान मिळाला. मग सांगितलं पृथ्वी तलावरती तुझी 2 उत्सव केले जातील. अंगुष्टमय, जसं माझं पार्थिव लिंग बनवतात, म्हणजे शंकराची पण मातीची पिंड बनवतात. आता मागच्या प्रवचनात मी सांगितलं श्रावण महिन्यामध्ये शंकराचे किंवा हरतालिकेचं कोणी कोणी व्रत करत असेल तर वाळूची पिंड बनवण्याची प्रथा आहे. तसं मातीच्या पिंडीमध्ये शिवशंकर जसा लवकर आकृष्ट होतो तसंच सांगितलं तू माझाच सुत आहे म्हणून तुला वरदान आहे, तुझं सुद्धा या पृथ्वी तलावरती त्या ठिकाणी 2 व्रत केली जातील. त्यावेळेस मातीच्या म्हणजे पार्थिव गणेशाची पूजन त्यावेळेस केलं जाईल आणि त्यावेळेस तू हवा तो वर प्रत्येक व्यक्तीला देऊ शकतो. म्हणून तेव्हापासून गणपतीच्या या पार्थिव लिंगाचं व्रताचं आचरण 10 दिवसांसाठी चालू झालं. माघ महिन्यात एक गणेशोत्सव असतो, पण तो शक्यतो मुंबई आणि कोकण असतो लोकांमध्ये. आपल्याकडे केला जातो हा भाद्रपद मधला गणेशोत्सव. त्या ठिकाणी चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत 10 दिवसाचा उत्सव चालतो. चतुर्थीच्या दिवशी काय करावं, शास्त्र काय सांगतं हेही सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यातून जे करायचंय ते तुम्ही करू शकता. कसं होतं, आपल्या सणाबद्दल विकृती आपण निर्माण करून ठेवली आणि विकृती निर्माण झाल्यामुळं वेगवेगळ्या पंथातली लोक आपल्या धर्माला नाव ठेवू लागली. म्हणून आपल्या धर्माच्या ज्या चालीरीती आहेत त्या कधी बंद न करता त्याच्यातून आपल्याला जे पर्यावरणपूरक करून जे काही गोष्टी करता येतील त्या कराव्यात. आता बघा, गणपती स्थापनेचं भगवंतानं विधान काय लिहिलंय, अंगुष्टमय मृतिकेची गणेश मूर्ती बनवली. आता हे मी तुम्हाला शास्त्रातलं सांगतोय, तुम्ही असं करावं अशी माझी अजिबात इच्छा नाही, कारण मी सुद्धा ते करत नाही. मला सुद्धा गणपती जरा थोडा उंचच लागतो. पण शास्त्रात काय सांगितलं, तळ हातावरती अंगुष्टमय गणपती मूर्ती बनवावी, म्हणजे शेतातल्या मातीपासून आपल्या हातावरती गणपतीची एक मूर्ती तयार करून घ्यावी. अंगुष्टमय म्हणजे अंगठ्याच्या उंची एवढी. तिची स्थापना चतुर्थी दिने करून तिला सहस्त्र मोदकाचा 1000 मोदकाचा नैवेद्य भोग लावावा आणि त्या ठिकाणी आपल्या प्रथेप्रमाणे त्याचं विसर्जन करावं. अनंत चतुर्दशी शेवटचा दिवस, कुणाकडे 1 दिवसाचा, 1.5 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 10 दिवसाचा असं त्याचं वर्णन सांगितलंय. म्हणजे गणपती मूर्ती किती असावी, अंगुष्टमय, छोटी. परंतु आता आपण मोठ्या मूर्त्या आणतो, हरकत नाही, मूर्ती बसवण्याला माझा अजिबात विरोध नाही. मी सुद्धा सुंदर सुबक आणि मला ज्या मूर्तीमध्ये
प्रसन्नता वाटते तीच मूर्ती मी बसवतो. मग त्यामध्ये मी माझ्या दृष्टीतून 1 फूट, 1.5 फूट, 2 फूट, कधी कधी 3 फूट एवढी सुद्धा मूर्ती मी घरात बसवतो. पण का? त्या पद्धतीने तिची सेवा ही झाली पाहिजे, आपलं मन त्याच्यानी अर्पण झालं पाहिजे. लक्षात घ्या. त्यानंतर त्याचं वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा नियम आहे. आता सिटीमध्ये किंवा शहरांमध्ये हा पद्धतीचा भाग मिळत नाही, वाहतं पाणी मिळत नाही. पर्यायी गणेश मूर्तींची विटंबना होऊ लागली. तो प्रकार आपल्याला थांबवता आला पाहिजे. आपल्याला जर 10, 15, 20 किलोमीटर वरती जाऊन आपल्याला जर वाहती नदी मिळाली, तिथं आपण ती गणपती विसर्जित केला पाहिजे, जेणेकरून त्या मूर्तीचा भंग पावणार नाही, त्या मूर्तीचे अवशेष पुन्हा सापडून त्याची विटंबना होणार नाही, त्याच्यावरती व्हिडिओ बनवून इतर धर्मीय पंथीय लोक आपल्याला नाव ठेवणार नाहीत. अशा पद्धतीनं मूर्ती बसवा. अशा पद्धतीनं मूर्ती बसवा की जी तुम्हाला विसर्जित केल्यानंतर ती पूर्णपणे विरघळली जाईल आणि त्याचा कुठलाही दोष आपल्याला लागणार नाही. जर आपल्याला मूर्ती विसर्जित करता येत नसेल, आपण जर मूर्त्या ग्रामपंचायतच्या ताब्यात देत असेल, महानगरपालिकेच्या ताब्यात देत असेल, तर गणपती बसवू नका. मातीचा गणपती बसवा आणि आपल्या कुंडीमध्ये, अंगणामध्ये तो गणपती सुंदर पद्धतीने विसर्जित करा. काहीच अडचण नाही. शास्त्रात तेच लिहिले की अंगुष्टमय गणेश मातीची मूर्ती. अजूनही कोकणामध्ये अशा मूर्त्या बनवतात, त्याला गणोबा नाव आहे. गणोबा म्हणतात त्याला ती लोक. जर आपल्याला ही मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करता येत नसेल आपल्या ठिकाणानुसार, तर आपण घरगुती गणेशोत्सवासाठी मातीची आता मूर्ती मिळते, ती पर्यावरणपूरक मूर्ती बनवून सुद्धा विसर्जित करून आपल्या घराच्या भोवतीच ती विसर्जित करून त्याचं पाणी ठेवू शकतात किंवा आपल्या झाडांमध्ये टाकू शकता. काहीच हरकत नाही. पर्यावरणाची जेवढी सेवा करता येईल तेवढी करावी. शास्त्रामध्ये सांगितलंय सुद्धा हेच आहे. आता त्याच्यासाठी काय झालं, मातीच्या मूर्तीला रंग बसत नाही म्हणून वेगळ्या पद्धतीचे रंग आले. त्या रंगांमध्ये वेगवेगळं केमिकल आलं. ते केमिकल आल्यामुळे पाण्यात सोडल्यानंतर ती मूर्ती नीट विरघळतही नाही. विरघळत नाही, पर्यायी माशांना त्रास होतो. म्हणजे पर्यावरणाचा एक ऱ्हास होऊ लागला. याचाही सगळ्यांनी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे की आपल्याला कशी परिस्थिती आहे त्या पद्धतीने आपण करावे. पूर्वी कसं होतं, मेल्यानंतर माणसाची राख घ्यावी, गंगा नदीमध्ये टाकून यावी. परंतु जर तुमच्या घरच्या हंड्यामध्ये 1 चमचा राख टाकली, पाणी जोरात ढवळलं, तुम्ही पिताल का? तुमच्या वडिलाची, नवऱ्याची, बायकोची? कोणाचीच नाही पिणार. तुम्ही जर तुमच्या घरच्याची राख पिऊ शकत नाही, तर ती राख तुम्ही दुसऱ्याच्या पाण्यात का टाकता? हा जसा एक भाग झाला की त्यावेळेस पाणी वाहत होतं, त्यावेळेस गंगा हिमालयातून खळखळ व्हायची, तिच्या पाण्याच्या पात्रामध्ये पाय ठेवायची माणसाची हिंमत होत नसायची, इतकं पाणी थंड असायचं. त्यावेळेस गंगेचं स्वरूप तसं होतं. त्यावेळेस त्या ठिकाणी त्या सर्व पित्रालाही उद्धार मिळायचा. सांगण्याचं तात्पर्य, परिस्थिती अनुरूप वागायला शिका. 1. 2. गणपती स्थापना कुणी करावी, गणपती धार्जिन हा प्रकार काय? आता हा एक सगळ्यात मोठा मुद्दा की अनेक जणांचं मी ऐकतो, गणपती आम्हाला धार्जिन नाहीत म्हणून आम्ही बसवत नाही. गणपती धार्जिन नाही हा प्रश्नच होऊ शकत नाही. हे अतिशय शास्त्रात ज्याला कुठलाच आधार नाही असा चुकीचा शब्द आहे. आळशी लोकांनी काय केलं, ज्याला कटाळा आहे भरपूर, त्याने बसवला नाही आणि कोणी म्हणलं नाही आम्हाला धार्जिन नाही गणपती. अहो, जो गणांचा पती आहे, विघ्न हरताय, तो विघ्न आणूच कसा शकतो तुमच्यावर? साधा आणि सोपा भाग आहे. जो विघ्न हरता, आपण काय म्हणतो सुरुवातीला, निर्विघ्नता प्रित्यर्थम गणेश पूजनम च करिष्ये, म्हणजे मी आज ज्या कार्याला बसलोय हे कुठल्याही कार्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून मी तुझी सगळ्यात प्रथम पूजा करतोय. तो निर्विघ्नता असलेला गणपती तुमच्या घरातली माणसं मारेल कशी? मला एक जण म्हणला, आम्ही गणपती बसवलं की आमच्यातले एक माणूस दरवेळेस मरतो. अरे आता तो मरायलाच आला, असे माणूस मरण्यासाठीच आलाय, तू सुद्धा मरणार आहेस. एक ना एक दिवस सगळ्यांनाच मरायचंय. मग अशा पद्धतीनं जर तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या घरातला एखादा माणूस मेला, तर तिथून पुढे तुम्ही तुमचा वाढदिवस तुम्हाला धार्जिन नाही म्हणून साजराच करत नाही का? असं नाही होत. किंवा लग्नाच्या वेळेस तुमच्या घरातलं एखादं म्हातारं गचकलं, तर तिथून पुढं आपल्या पिढीला लग्न धार्जिन नाही असं म्हणून तुम्ही लग्न बंद करणार का? नाही ना होऊ शकत. जसं ह्या नैसर्गिक गोष्ट आहे, मृत्यू येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे, अनैसर्गिकता काहीच नाही. ते धार्जिन कुणाला नाही किंवा का बसवत नाही, ज्याच्या गावामध्ये अष्टविनायकापैकी कुठल्या तरी एका गणपतीचं स्थान आहे, त्या व्यक्तीच्या गावामध्ये गणपती बसवू नये असा नियम आहे. तो सुद्धा का? जर त्या ठिकाणी
सिंदूर चर्चित, ज्याच्यात लवकर गणपतीची स्थापना होती, शक्तीची स्थापना होते, अशा सिंदूर चर्चित मूर्ती मोरया गोसावी सारख्या महान व्यक्तीच्या हातून स्थापन झाली. त्या ठिकाणी साक्षात गणपती वास करतो. त्यामुळे जे उपचार करायचे तुम्ही तिथे येऊन डायरेक्ट करू शकता. म्हणून त्या ठिकाणी गणपती त्या गावामध्ये, त्या गावाच्या वेशीच्या आतमध्ये जे लोक राहतात किंवा त्या गावाचे गावकरी जे लोक आहेत त्यांना गणपती बसवायचं धार्जिन नाही म्हणता येणार नाही. त्यांच्या कुळोपचारामध्ये ती गणेश पूजा येत नाही. त्यांच्यासाठी द्वार सोहळा असतो, पाणी घालण्याचा सोहळा असतो. नीट लक्षात घ्या. अष्टविनायकाची क्षेत्र वगळता ज्याची मनात इच्छा आहे तो गणपती बसू शकतो. ठीक. दुसरा विषय, गणपती स्थापना कधी करावी. ह्या वर्षीचा जो मुहूर्त आहे तो मुहूर्त सायंकाळी 5 वाजता चतुर्थी, 5:39 चतुर्थी संपते आणि पंचमी चालू होते. म्हणून 5:39 आधी गणपती बसवा. त्यातले त्यात सुंदर मुहूर्त जो आहे, अभिजित मुहूर्त, तो आहे 11:53 पासून 11:53 पासून 12:43 पर्यंत. हा सगळ्यात उत्तम ह्या वर्षीचा गणेश स्थापनेचा मुहूर्त. दरवर्षी बदलत असतो. त्या दिवशी गणपती स्थापना कशी करावी. गणपतीची मूर्ती आदल्या दिवशी आणून जरी तुम्ही ठेवली तरी हरकत नाही. त्याचं कारण सांगतो. जोपर्यंत मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये गणपतीचा प्राण आलेलाच नाही. तोपर्यंत तो एक मातीचा तयार केलेला पुतळा आहे. गणपती बसवेपर्यंत जर मूर्ती तुमच्याकडून भंग पावली, चुकून मूर्ती फुटली, हात तुटला, दोष नाही. विसर्जनाच्या अक्षता टाकल्या त्यानंतर मूर्ती भंग पावली चुकून, दोष नाही. पण ज्या वेळेस तुम्ही मखरामध्ये गणपतीची स्थापना करता त्या दिवसापासून पुढचे 10 दिवस गणपती मखरावरून हलवेपर्यंत मूर्तीची व्यवस्थित काळजी घेणे ही तुमची जबाबदारी. त्यावेळेस मूर्ती भंग पावली तर त्याचा दोष लागतो. जर आधीच मूर्ती भंग पावली तर मूर्ती विसर्जित करून दुसरी मूर्ती आणावी. आणि विसर्जनाच्या वेळेस मखरातून काढल्यानंतर विसर्जन अक्षता टाकल्यानंतर भंग पावली तर त्या ठिकाणी अंतःकरणापासून क्षमा मागावी आणि पाण्यात सोडून द्यावी. दोष लागत नाही. पण मूर्ती बसवल्याच्या नंतर आपण एकदम कटाक्षाने त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. मूर्ती केवढी असावी. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार ज्याने त्याने बसवावी. मी कुणाच्या सणावरती मला ही आवड नाही बंधनं घालण्याची, पण जेवढी मूर्ती आपण बसवतोय ती मूर्ती विसर्जित व्यवस्थित आपल्याकडून व्हावी त्याच पद्धतीची मूर्ती प्रत्येकानं बसवावी. शास्त्रानुसार 16 अंगुलापेक्षा कमी उंचीची मूर्ती बसवणं गरजेचं आहे. 16 अंगुल कसं मोजायचं. आपल्या बोटाचं एक पेर म्हणजे 1 अंगुल, असं एकावरती एक 16 ह्या अंगुलापेक्षा कमी अशी मूर्ती घरात असावी. हे झाले गणेश स्थापना. त्यानंतर काय करावं. रोज द्विकाळ म्हणजे 2 वेळा तिची आरती करावी त्या मूर्तीची. त्या पद्धतीनं दुर्वांकुर शमीपत्र आणि मंदारची फुलं म्हणजे दुर्वा शमी, शमीची पण पानं मिळतात, आणि मंदार म्हणजे पांढऱ्या रुईची फुलं, ह्याच्याने त्याची गणपतीची पूजा करावी. त्यानंतर त्याला मोदकाचा आणि पंचखाद्याचा गुळ, खोबरं, खारीक अशा पद्धतीचे जे 5 एकत्रित पंचखाद्य नैवेद्य तो त्याला आवडतो, तो त्याला दाखवावा. मोदक नैवेद्य दाखवावा. घरामध्ये कलह करू नये. सगळ्यात महत्वाचं, जर घरात एखादा पाहुणा आला, अनेक लोकांच्या घरी तो गोंधळ होतो बरं का, नीट लक्षात घ्या. तुमच्या घरी जर तुमची सासू आली, तुमच्या घरी तुमची सासू आली आणि सासू आल्याच्या नंतर तुम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात गोंधळ घालायला लागला, बायकोला शिव्या द्यायला लागला, सासूला काय वाटेल. मी आल्यामुळे ह्यांच्या घरामध्ये काय चालू झाले. ती येईल का परत लवकर. सासू आली तर आपण तोंड इतकं आवडतं घेतो, काळजी घेतो की काय बोलायला नको बाबा, भांडणाला तोंड नको. मग जर गणांचा पती आपण घरी आणलाय तर आपण त्याच्या पुढे भांडणं, शिवीगाळ, मारामाऱ्या हे प्रकार केले पाहिजेत का. अजिबात नाही केले पाहिजेत. मग त्या ठिकाणी तेवढे दिवस घरामध्ये कुणीतरी येऊन बसलंय या पद्धतीने आपल्या घरात शांती असावी तर तो गणेश सुख देऊन जाईल. तर बसवा, नाही तर बसवू नका. दुसरा विषय, गणपती चौकात कधी आला. सगळ्यात महत्वाचा विषय. गणपतीचं हे गणेशाचं जे व्रत आहे, जसं 16 सोमवारचं व्रत महिला करतात की पूर्ण दिवस निराहार राहावं, मीठ खाऊ नये, संध्याकाळी चुरमा खाऊन नैवेद्य सोडावं, शंकरावरती पाणी घालावं. नवरात्रामध्ये नवरात्राचं व्रत आलं, 9 दिवस अनवाणी पायानं राहावं, घोंगडीवरती झोपावं, 9 दिवस देवीच्या घटाची सेवा करावी, 9 प्रकारच्या 9 रंगाच्या 9 माळा तिला व्हाव्यात, 10व्या दिवशी गळ्यात घालाव्यात. हे झालं व्रत. तसं गणपतीचं व्रत मी तुम्हाला सांगितलं. पण हा गणपती चौकात कधी आला याचं गणित एक लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे.
कारण 16 सोमवारचं व्रत कोणची बाई चौकात बसून करते असं आपल्याला आतापर्यंत दिसलं नाही दिसलं. मग गणपतीच कस काय आला त्याचं कारण नीट ऐका. स्वर्गीय लोकमान्य टिळकांनी ज्या वेळेस आपली लोक एकत्र येत नव्हती त्यावेळेस लोकमान्य टिळक समाजाने ब्राह्मण क्षत्रिय त्यामुळं त्या ठिकाणी आध्यात्मिकता तितकीच त्यांची. त्यांच्या एक लक्षात आलं गण 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 म्हणजे संघ. लक्षात घ्या गणपती शब्दाचा अर्थ काय. गणांचा पती म्हणजे संघाचा मालक. संघाचा मालक गणेश आहे. ही लोक एकत्रच होत नाही इंग्रजांच्या भीतीने. एकत्र करण्यासाठी संघ मालकाची पूजा बांधली पाहिजे. म्हणून काय ठरवलं की गणपती बसवायचा पण तो कुठे बसवायचा संघाने मिळून बसवायचा आणि एका पवित्र जागी त्याला गावामध्ये मध्यभागी स्थान द्यायचं. अशा पद्धतीने आपण हा उत्सव जर मध्यभागी केला संघाच्या माध्यमातून केला तर आपलं पारतंत्र्य लवकर निघून जाऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळेल. या दृष्टिकोनातून स्वर्गीय लोकमान्य टिळकांनी एकसंघ होण्याच्या गणितानं गणांचा पती जसा संघटित करतो तशी संघटना तयार व्हावी म्हणून गणपती चौकामध्ये स्थापना केली. सुरुवातीची मूर्ती सुद्धा लहानच होती. ही मूर्ती स्थापन केल्यानंतर 5-10 टाळकी यायला लागली तरी सुद्धा लोक बाहेर येईनात. इतकी इंग्रजांना घाबरायची जमावबंदी होती. मग काय करायचं आता कशी लोक करणीला घाबरतात किंवा एखाद्याने काळूबाईचं स्टेटस टाकलं की घाबरतात किंवा एखाद्याने खारोड्याच्या मसोबाचं टाकलं की घाबरतात. हे बाबा त्याला देवऋषीचा नाद दिसतोय तिकडे काय बोलतोय असे धाक बसतो. आता थोडासा आमच्याकडे येणार नाही बसत कारण ह्याच्या पुढे कुणाचं काही चालतच नाही. मग आता जसं लोक तंत्रवादीला घाबरतात ह्या ढोंगी लोकांमुळे काही इच्छा काही टाकल्यामुळं तसं पूर्वी एका व्रताची खूप धास्ती होती दहशत होती. ते व्रत म्हणजे सत्यनारायणाचं व्रत. कारण त्या व्रतात असं सांगितलं होतं कथा ज्यांना बारकावेने ऐकली त्याला माहितीये साधूवानी त्याची बायको प्रसाद न खाता नवऱ्याला बघायला गेली तर नवरा ज्या नौकेत बसला होता ती नौकाच पाण्यात बुडली असं सत्यनारायणाच्या पोथीमध्ये लिहिलेलं आहे. मग लोकमान्य टिळकांनी आयडिया लावली ही लोक अशी बाहेर येत नाही आपण आमंत्रण द्यायला दारात जाऊ की गणपती विसर्जन करण्याच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा ठेवू आणि विसर्जनासाठी लोकांना आमंत्रण देऊ. सत्यनारायणाला तरी ही 100% घाबरते आणि बाहेर येणार. आणि सत्य झालं तसंच झालं. पूजेला तो प्रसाद नाकारण्याची हिंमत. आणि आजही सांगतो तुम्हाला उपवास असू द्या तुमचं व्रत असू द्या तुमच्या पुढे काहीही मोठं असू द्या पण जर तुमच्या दारात कोणता माणूस आला की आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे प्रसाद घ्यायला या वैरी जरी आला तरी त्याचा प्रसाद चुकवायचा नाहीये. भले तुम्ही तो आणून गाईला घाला पण हातावरती सत्यनारायणाचा प्रसाद घ्यावाच लागतो. नारायणाचं महान व्रत आहे. त्या पद्धतीनं सांगण्याचं तात्पर्य लोकमान्य टिळकांनी युक्ती वापरली की ही लोक बाहेर येत नाही गणपती बसवला तरी बाहेर येत नाही मग सत्यनारायणाच्या आमंत्रणाने निश्चित बाहेर येतील. आणि तसंच झालं. तिथून पुढं मंडळाची स्थापना झाली आणि मंडळ उठवायच्या दिवशी सत्यनारायण करण्याची प्रथा चालू झाली. वास्तविक पाहता सत्यनारायणाचा आणि गणपतीचा 150 किलोमीटर अंतरापर्यंत काहीच संबंध नाही. सत्यनारायण हे विष्णूचं व्रत आहे आणि गणपतीचं व्रत आहे सत्य विनायक नावाचं. पूजेची मांडणी तशीच आहे फक्त स्थापना गणपतीची असते. पण जसा प्रसार होतो प्रसार एखाद्या माणसाकडून दुसऱ्या माणसाला दुसऱ्या माणसाकडून तिसऱ्या मग ते म्हणाले त्या मंडळाने गणपतीच्या शेवटाला सत्यनारायण केला. आपण केला नाही म्हणूनच बहुतेक तुला काल आकडा लागला नाही. आपण केला नाही म्हणूनच बहुतेक तुझा सासरा वारला असावा मग तुम्ही बी करा. अशा अंधश्रद्धेमधून एक म्हणजे आता बघा सत्यनारायण करतात वाईट नाही करू द्या चांगलेच आहे व्रतच आहे पण सांगण्याचं तात्पर्य काय त्याचा आणि ह्याचा संपर्क नाही. तुम्ही करताय आनंद आहे पण करावंच असा आग्रह नाही. का हे पण का सांगितलं आज मी कारण जे लोक इथं आता असलेले जे गणेश मंडळ स्थापन करतात त्या दिवशी अक्षरशः रडकुंडी येतात. तो पूजेला चला काका पूजेला चला थोडा वेळ करा फक्त मांडा फक्त केळी उभी करा बाकी आम्ही सगळं करतो. तरी काका ऐकत नाहीत कारण काकांना त्या दिवशी भरपूर पूजा असतात. मग काय करावं म्हणून मी सगळ्यांना सांगतो पूजा बंद करू नका. तुम्ही करताय अतिशय उत्तम गोष्ट पण जर तुम्ही स्वतः जरी केली तरी हरकत नाही कारण ती पूजा ब्राह्मणे द्वाराच करावी असा कुठेच उल्लेख नाही. साधू वाणी होता तरी त्यांनी सगळ्यात पहिली पूजा केली. तुम्ही क्षत्रिय असताल कुठल्या तरी
कुठल्याही जातीतले असले तरी शेवटी हिंदू धर्मातलेच असतात, तुम्हाला पूजा करायला कुठलीच अडचण नाही. पुढे अशा पद्धतीनं गणपती स्थापन झाला. अशा पद्धतीने त्याचं व्रत केल्यानं माणसाच्या जीवनामध्ये सर्व इच्छांची पूर्ती होते. पण गणपती स्थापना करावी कशी? एका सुंदर चौरंगावरती पाटावरती भगव्या रंगाचा, लाल रंगाचा, पिवळ्या रंगाचा पीस घालावा. त्याच्यावरती तांदळाने स्वस्तिक काढावं. हळदी कुंकू अर्चन करून त्याच्यावरती ती सर्वांग सुंदर चतुर्भुज 4 हाताची पोटावरती नाग असलेली अशी सुंदर सुबक, हातात परुष आणि पाश आणि अंकुश. पाश म्हणजे यमाचा दंड, दोरीसारखी अशी एक आकृती असते, त्याला पाश म्हणतात. तो यमाचा पाश गणपतीकडे होता, वरदानात दिला होता तो पाश. आणि अंकुश म्हणजे कुऱ्हाडी सारखा एक गणपतीचा हत्यार, प्रत्येकाला माहिती. पाश, अंकुश, अभय मुद्रा. मुद्रा अभय मुद्रा, वरद हस्त म्हणजे आशीर्वाद स्वरूप, मोदक हस्त, फणीवर म्हणजे पोटावरती नागाची फडी असलेला पद्मासना स्थित सिंहासनाधीश गणेश मूर्तीची स्थापना करावी. गणपतीचं अख्खं वर्णन मी सांगितलं. गणपती मांडी घातलेला असावा. पद्मासनातली मूर्ती असेल तर अतिउत्तम. हातामध्ये 4 हाताची मूर्ती आणायची. पाश अंकुश असावा, एक हात वरदानाचा असावा, एक हात मोदकाचा असावा. पोटावरती नागबंध म्हणजे नागाचं त्याने वरण केलेलं आहे आणि त्याचं जानवं केलं होतं नागाचं, म्हणून पोटावरती नाग असलेला गणपती अशा पद्धतीची सिंहासनावरती बसलेली आणि मूषक म्हणजे उंदीर असलेली सर्वांग सुंदर मूर्ती आपण आणावी. त्याचं पूजन 21 प्रकारच्या पानांनी करावं. आपल्या गुरुतीर्थ ग्रुपला ती सर्व माहिती येणारच आहे, कुठली पानं असतात. ते 21 पत्रीने गणपतीचं पूजन करावं. त्याला जितके दिवस तुमच्या घरी आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीचा महानैवेद्य, मोदक, पंचखाद्य व जे जे आपण करू, उकडीचा, गुळाचा, त्याच पद्धतीने जो मोदक आहे तो त्याला दाखवावा. जे तुम्ही खाता ते त्याला दाखवावं. उत्सव करावा. घरात शांतता ठेकवावी. 2 वेळा त्याची आरती करावी. नंतर त्याच्या विसर्जनाच्या अक्षता टाकून तो पाण्यामध्ये प्रवाहित करावा. गणपतीच्या बाजूला, उजव्या बाजूला कलश मांडावा. त्याच्या पुढे 5 फळं मांडावीत. फळं अशी मांडावीत की जी तुम्ही खाऊ शकता. नाहीतर फळवाल्या हरामखोरांकडे एक वेगळी प्लेट असते, त्याच्यात सगळं सडलेला माल, सुकलेला, एवढं सफरचंद, एवढीसा पेरू, एवढं डाळिंब, आणि ते सगळं मांडलेलं असतं. तुम्ही खाऊ शकता का? देवाला कशाला देता नालायकांनो? थोडी तरी लाज वाटू दे घेताना. अरे जर घरी कोणीतरी येणारा पाहुणा असेल, त्या पाहुण्याला आपण कुठली फळं आणू? अहो, तुमच्या घरी तुमचा सरपंच गावचा जर न्याय निवडायला यायचा आहे, तरी तुम्ही त्या ठिकाणी चहा, बिस्किट, खारीन, टोसन एवढं सगळं त्याच्या पुढे मांडता. अरे गणांचा पती येणार आहे, गणपती येणार आहे, त्याला घरी आणणार आहे, मग त्याच्या पुढे सडकी फळं मांडताना लाज थोडी वाटत नाही का आपल्या जीवाला? मग आपण फळं घेताना स्वतः बघून घ्यावी. एकच दिवस दाखवायची, रोज नाही दाखवायची. मग फळं चांगली आणावीत, सुंदर फळं मांडावीत. सुंदर नागिनीची पानं, सडकी सुडकी पिळ पडलेली असली पानं मांडून त्याच्यावरती देव स्थापन कसा बसेल? कुणाला फसवताय? फसवताय कुणाला? देवाला. अहो, त्याच्यात नैनी सर्व अंगाला डोळे आहेत आणि आपण त्याला काय देऊ शकतो? पृथ्वीच त्याने निर्माण केली, फळच त्याने निर्माण केली, आणि मग देण्याची प्रवृत्ती माणसाची कशी हे देव बघत असतो. 5 फळं मांडायची, एकच मांडा. पैसे नाहीत, 1 डझन केळी मांडा, पण चांगली मांडा. छान पद्धतीने त्याची पूजा करा. मखर सुंदर सजवा, डेकोरेशन सुंदर करा. स्वतःच्या हाताने गणपतीचं डेकोरेशन म्हणजे सजावट माणसानं करावी. अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा. ज्येष्ठा गौरी व्रत. ह्या गौरीचा उलगडा अनेक शास्त्रांना झाला नाही, अनेक व्यक्तींना झाला नाही. कुणी त्यांना महालक्ष्मी म्हणतं, कुणी त्याला गणपतीची बहीण म्हणतं, कुणी त्याला गणपतीची आई म्हणतं, तर कुणी समुद्र मंथनातून 12व्या रत्नाच्या स्थानी आलेली ज्येष्ठा नावाची देवी म्हणतं. या सर्व प्रकारात तिची पूजा केली जाते. काही ठिकाणी गौरीत पण प्रकार आहेत. काहींकडे खड्याची गौर असते. खड्याची गौर म्हणजे वाहत्या पाण्यातून 2 खडे आणणे, ऊन पाण्यानं धुणे, तिची पूजा करणे आणि विसर्जित करणे. काहींच्या घरी पानाची गौर असते. पानाची म्हणजे तेरडा नावाचं एक झाड आहे, त्या तेरड्याच्या फुलामध्ये गौर बसते आणि ती तेरड्याची पानं किंवा ती तेरड्याचा झाड नदीच्या काठाला किंवा पाणवठ्याला येतात, ती उचलून आणावी. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणाव्या, ती पानाची गौर पूजावी. कोकणामध्ये चित्राची गौर म्हणजे एका कागदावरती गौरेचं चित्र काढलं जातं, ती चित्राची गौर पूजली जाते. काहींकडे मुखवट्याची गौर म्हणजे ती बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये मुखवटे देवीची आणून मुखवट्याची गौर, काहीकडे पितळी मुखवट्याची म्हणजे पितळाच्या मुखवट्याची गौर असते. अशा 5 पद्धतीनं गौराईचं पूजन केलं जातं. शास्त्राचा मी तरी जेवढा अभ्यास केला, माझ्या आकलनात तरी जेवढं आलं,
त्यानुसार ही गौराई गणपतीची बहीण नाही. ह्या गौराईचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ही महालक्ष्मी आहे, ज्या ठिकाणी आपण जर सोलापूर साईडला गेलो तर त्या ठिकाणी महालक्ष्मीच म्हणलं जातं, गौराई पण म्हणत नाही, महालक्ष्मीची प्रथा आहे. तर ही करवीर निवासिनी आई अंबाबाई महालक्ष्मीजींनी कोलासुराचा वध केल्यानंतर सगळ्या सुवासिनींनी मिळून अनुराधा नक्षत्रावर आगमन केलं, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचं पूजन केलं आणि विशाखा नक्षत्रावर तिला दोरा दिला. ती महालक्ष्मी करवीर कोल्हापूरची अंबाबाई हीच महालक्ष्मी गौराईच्या रूपात काहींच्या घरात पूजली जाते. तर काहींच्या घरात ती पार्वती म्हणजे गणपतीची आई स्वरूपिणी ती गौरी म्हणून पूजली जाते. आता ह्याला दोन संदर्भ होतात. एक मी सांगितला कोल्हापूरचा आणि दुसरा सांगितला की ती ज्येष्ठा नावाची देवी, एक ज्येष्ठा गौरी, कनिष्ठिका गौरी. मग दोन का असतात? एक बाहेरून आलेली गौरी आणि एक जी असते ती आपल्या घरातलीच लक्ष्मी, म्हणजे आपली आई, बहीण, आजी, जी काही सुवासिन घरातली आहे त्याच रूपात कनिष्ठिका. अशा दोन गौरी असतात. मग कसं करावं गौरी पूजन? तर शास्त्रानुसार गौरीचं व्रत तेव्हाच करावं ज्या वेळेस आपल्याला कुणीतरी गौर दिली असावी. नीट लक्षात घ्या, त्या देवीची आपल्याकडे येण्याची इच्छा असेल आपलं पूर्व. कारण परत ऐका, गणेशाचं गौरीचं हे व्रत आहे, गौराईचं व्रत आहे. जसं इथं आपण मागच्या महिन्यामध्ये एक व्रत केलं, कोणतं? वरदलक्ष्मीचं व्रत. त्या वरदलक्ष्मीच्या व्रताची परवानगी मिळाल्याच्या नंतर मी त्या व्रताची सूत्र आणली आणि ती वाटून माझ्या शिष्य मंडळीमध्ये मी त्याचा विस्तार केला, मला परवानगी मिळाली. तसं गौराईची व्रताची, महालक्ष्मीच्या व्रताची सुद्धा देवीची परवानगी लागते, त्यावेळेस आपल्या घरात ते येते. मग कसं करतात? तर आपल्या मुलीला आपल्या आईला द्यावी. सासरी गौराई आपल्या मुलीला द्यावी, ती लक्ष्मीच्या पावलाने त्या घरात भरभराट करते. दुसरं, जर त्या गौराईचा दोरा, त्या गौराईचा हात, त्या गौराईचा मुखवटा जर एखाद्या व्यक्तीला सापडला, योगायोगानं सापडला, तर त्यांनी सुद्धा ती घरी आणून ती गौराई त्या दिवशी स्थापन करावी व तिथून पुढच्या वर्षी नवीन मुखवट्यावरून तिथून पुढे ती प्रथा आपल्या घरामध्ये पाडून घ्यावी. सापडलेली गौर अतिशय पवित्र, तिची इच्छा झाली म्हणून तुमच्या घरी आली, तुमच्या जीवनाचं ती सोनं केल्याशिवाय राहत नाही, अशी महापवित्र गौर. मला सुद्धा पाण्यामध्ये, आम्ही नरसोबाच्या वाडीला 2 वर्षापूर्वी गेला असताना दृष्टांतामध्ये गौराईचा स्वच्छ सुंदर नितळ हात, ज्याच्यावरती शिवलिंगन, त्या स्वरूपामध्ये ती आमच्या घरी आली. तिथून पुढं आमच्या घरी सुद्धा आम्ही ते व्रत करतो. सांगण्याचं तात्पर्य, ज्याच्या घरी गौराई आहे त्यानं काय करावं? अनुराधा नक्षत्रावरती, म्हणजे ह्या वर्षी त्या नक्षत्राची व्याप्ती सांगतो की कधी गौराई आपल्या ठिकाणी आहे. तर ज्या वेळेस सप्तमी तिथी आहे, मंगळवारी गौरीचं आवाहन आहे. मंगळवारी अनुराधा नक्षत्र संपत रात्री 8 वाजता, म्हणजे रात्री 8 वाजायच्या आधी आपल्याला गौर आपल्या घरात घ्यायची. नीट लक्षात घ्या, 8 वाजायच्या आधी आपल्याला गौर घ्यायची. गौर ज्याच्या त्याच्या कुळ परंपरेनुसार त्यानं करावं, परंतु मी सांगतो त्या पद्धतीने जरी तुम्ही केलं तरी हरकत नाही. पाणवठ्यावरती जाऊन, नदीवरती जाऊन पाण्यातले 2 खडे काढून आणावेत, त्याला ऊन पाण्यानं म्हणजे कोमट पाण्यानं धुवावं. एका कुंभामध्ये म्हणजे तांब्याच्या भांड्यामध्ये टाकावं, त्याच्यावर तेरड्याची फुलं व्हावी किंवा तेरडा आघाडा त्याच्यावरती खोवावा आणि नदीपासून ते घरी आणावं. घरी आणल्याच्या नंतर तुळशीपाशी ठेवावं. त्याच्या समोर गव्हाच्या टोपामध्ये आपल्या गौराईचे मुखवटे मांडावे आणि तिथून पुढे सुवासिनींना तुळशीला हळदी कुंकू देऊन 1:15 सांजेच्या वेळेला, म्हणजे सूर्य मावळल्यानंतर अर्ध्या तासामध्ये गौर आपल्या घरात घ्यावी. ती गौर घेताना कशी घ्यावी? सगळ्यात पहिल्यांदा उंबऱ्यावरती मांडावे, हळदी कुंकू लावावं आणि 8 ठिकाणी तिची कुंकामध्ये बुडवून पावलं उठवत ती गौरी घ्यावी. का उठवतात? आपल्या घरात गौराई कशाच्या पावलाने यावी? तर प्रत्येक वेळी ही अष्टलक्ष्मी आहेत, इथेही संदर्भ महालक्ष्मीचाच मिळतो. अष्टलक्ष्मी, धन्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, या लक्ष्मीमध्ये 8 ठिकाणी पावलं उमटतात. 8 ठिकाणी तिचं आवाहन केलं जातं. गौराई कशाच्या पावलाने आली? गाई म्हशीच्या पावलाने आली. गौराई कशाच्या पावलाने आली? सोन्या रुपयाच्या पावलाने आली. गौराई कशाच्या पावलाने आली? धनधान्याच्या पावलाने आली. असं प्रत्येक वेळी तिला मागणं घातलं जातं आणि 8 ठिकाणी करून तिला खाली स्थापन केलं जातं. त्या दिवशी चहा आणि भाजी भाकरीचा नैवेद्य केला जातो. दुसऱ्या दिवशी गौराई ज्येष्ठा नक्षत्रावरती उभारली जाते. ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो पंचमिष्टांनाचा नाना पद्धतीचा नैवेद्य तिला करतं आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी दोरा देण्याची प्रथा. एका दोऱ्याला जे महालक्ष्मी आहेत ती 16 गाठी देण्याची प्रथा आहे. काहींच्या घरी 5 गाठी देण्याची प्रथा आहे.
त्या पद्धतीनं गाठींचा दोरा त्याच्यात धारण केला जातो, त्यानंतर ठेवून द्यावं लागते. अशा पद्धतीने त्या गौरीचं पूजन करावं, धनधान्यानं भरून ते आपल्या घरी येते. त्या महालक्ष्मीचं सर्वांनी व्रत करावं. त्याचं डिटेलमध्ये गुरुतीर्थ ग्रुपला पण पुन्हा येऊन जाईल, कोणची पानं व्हावी, कशा पद्धतीने करावं. शेवटचा भाग, जर गणपती असताना घरामध्ये कुणी गरोदर असेल तर गणपती ठेवावा का? तर निश्चित स्वरूपात त्याच्यामध्ये व्रताचे जे काही नियम आले त्यात असा नियम आला नाही की जर तुमच्या घरात कोणी गरोदर असेल तर गणपती ठेवावा. परंतु आपल्या घरामध्ये मुलगा जन्माला यावा असं प्रत्येकाला तरी वाटतं. आता माझ्या पुढे जरी म्हणलं नाही नाही पहिली पेटेन धनाची पेटेन, ते मनात असते, पण वाटताना तरी वाटतं बाबा पहिला मुलगा होऊ दे, नंतर काय झाली मुलगी आम्हाला आनंद आहे. क्वचित एखादा असतो की ज्याला वाटतं मुलगी व्हावी, क्वचित. तर त्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये पुरुष संतान उत्पन्न व्हावं म्हणून तो गणपती घरातच ठेवला जातो आणि त्या पद्धतीनं वर्षभर त्याची पूजा केली जाते. आता काही लोक काय करतात, काही मूर्ख ब्राह्मण सांगतात गणपती घ्या, बांधा त्याला छान आणि वरती असा हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्या. चुकून तुम्ही तसं केलं असेल तर इथून पुढे करू नका. कारण काय, आपण त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. आपण त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केली. मग तो गणपती ठेवायचा कुठे? देव्हाऱ्यामध्येच ठेवायचा. तिथेच त्याची पूजा करायची, पुढच्या वर्षी विसर्जित करायचा किंवा 3 वर्ष ठेवायचा, 4थ्या वर्षी विसर्जित करायचा. मूर्ती मोठी असेल, बारकी मूर्ती आणून प्रतिष्ठापित करायची, मोठी मूर्ती विसर्जित करायची डिलिव्हरी झाल्याच्या नंतर, 1.25 महिना झाल्याच्या नंतर. अशा पद्धतीनं गणपतीचं आणि गौराईचं महापवित्र व्रत सर्वांनी करावं. संघामध्ये येऊन हे व्रत केलं तर त्याची अजून चांगली फलश्रुती. परंतु जे करताना आपल्या मनाला घाबरावं की हा विषय माझ्या देवाला आवडेल का, अशी म्हणून जे मंडळांना करता येईल ते करावं. बस जसं मी जर एखाद्याच्या घरी यायचं झालं तर जेवायला काय करतील लोक, आता ज्याला माहिती म्हणतील ही भाजी ती भाजी, हे आवडतं ते आवडतं. आता 99% लोकांना माहितीच काय आवडतं, पण कुणीतरी सुकटाची चटणी करेल का? ज्याला माहिती नाही ओंकार महाराज कोण आहेत तो माणूस तरी करेल का? नाही ना करणार. का? नावापुढे महाराज लिहिले म्हणल्यावरती हा सुकट खाता असेल का? मग जर मनुष्याला पण इतक्या आवडी निवडी आहेत, मग तुम्ही देवाच्या पुढं नर्तक्या नाचवल्या तर ती योग्य ठरण का? नाही ना ठरणार. तुम्ही असं चित्र बघितलंय का कधी की गणपती देव दारूचा हातात ग्लास घेऊन पुढे नर्तनाचा कार्यक्रम बघत बसलाय? इंद्राच्या बाबतीत बघितलं असेल, आणि उन्मत्त राजांच्या बाबतीत बघितलं असेल, ज्याच्या पुढे अप्सरा, उर्वशा, रंभा, मेनका नाचायच्या म्हणून तो इंद्र होता. कितीतरी वेळा त्याचं पद गेलं, पण गणपतीचं पद गेलं असं ऐकलं. अरे तो देवता आहे, सर्वाधिष्ठित आहे, त्याला कुठलीही मोहिनी बसू शकत नाही. मग त्याच्या पुढे जे आपण कार्यक्रम ठेवतो ते कोणते ठेवावेत हे थोडे अक्कल पाजळून ठेवावे. जर एखाद्याला अतिशयच आनंद असेल नर्तनाचा, त्याने त्याच्या घरापुढे सुंदर स्टेज टाकावा आणि तिथं सुंदर कार्यक्रम ठेवावा. आवडच येतं ऑर्केस्ट्रा ठेवावा, हरकत नाही. लोककलावंतांचा मी कायम आदर करतो, पण लोककलावंतांचा कार्यक्रम कधी ठेवावा? आपल्या ज्यावेळेस आनंदाचा परिस्थिती त्यावेळेस ठेवावा. देवामध्ये त्यांना घुसवू नका. यात्रेत ठेवा, यात्रेत तमाशा ठेवा, काहीच अडचण नाही, सुंदर ठेवा. लक्षात घ्या, लोककलावंतांचा आदर आपण करावा, कलेचा आपण आदर आपण केला आदर तर ती जगणार आहे कला. पण कलेचा आदर कुठं करावा ह्याला सुद्धा काहीतरी बंधन आहे. का? तर नखशिकांत नटलेल्या सुंदर स्त्री पण तिचं कुठलंही अंग दिसणार नाही अशी पैठणी सुंदर लेवून लावणी करणाऱ्या स्त्रिया आता राहिल्यात का? मग तशा स्त्रिया आता राहिल्या नाहीत तर त्या लावणीचं रूपांतर कशात झाले? डान्स बार मध्ये. मग असा विक्षेप, अंग विक्षेप भगवंताला आवडेल का? जर नसेल आवडत तर कशाला ठेवता? साधन सोपं गणित. जे देवाला आवडेल ते कार्य त्याच्या समोर करावं. आपल्याला जो आनंद आहे आपल्या जीवनातला तो आपण आपल्या पद्धतीने घ्यावा, पण देवाच्या कार्यक्रमामध्ये हा गोंधळ घालू नये. असं सगळ्यांना एक नम्र हात जोडून विनंती. तुम्ही बदला, बाकीचे लोक आपोआप बदलतील. असा विचार करू नका मी केल्यानं काय होणार आहे. अहो तुम्ही जरी केलं तर तुमच्याकडे बघून 100 लोक सुधारतील, 50 लोक नावं ठेवतील, गाव तिथं कुत्रे, 50 लोक नावं ठेवतील, ठेवू द्या, काहीच अडचण नाही. पण 100 लोकातले 10 लोक जरी आपल्याकडे बघून
त्या मार्गाने चांगल्या मार्गाने गेली तरी आपल्या जीवनात आपण काहीतरी कमवलं. ठीक, सर्वांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा देतो. गौरी गणपतीचं व्रत अति हर्षानं करा. गणपती बसवल्यानंतर कुणाच्या घरात सुतक आलं, विठळ आला तर लोक आपल्या शेजारच्या व्यक्तीकडून त्याची आरती करून घ्या. गणपतीची आरती झाल्याच्या नंतर त्या गणपतीला विसर्जन करा. घरामध्ये गणपती ठेवू नका. जर विटाळ आला किंवा सुतक आलं तर गणपती विसर्जित करा किंवा मंडळाच्या स्थानी ज्या ठिकाणी व्यवस्थित पूजा आरती होते त्या ठिकाणी द्या, हरकत नाही. परंतु जर सुतक विटाळ आलं तर आपल्या घरामध्ये गणपती ठेवू नये. अशा सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो आणि आजचं प्रवचन थांबवतो. श्री दत्त.